रामलल्ला आले, सगळ्यांना आनंद झाला। महाराष्ट्रात काय देशातल्या कानाकोपऱ्यात जल्लोष झाला। अयोध्या तर सजलीच, त्याबरोबर अख्खा देशही सजला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली। हजारो भाविक अयोध्येत उपस्थित होते। ज्यांना अयोध्येला जाणं जमलं नाही त्यांनी टीव्ही चॅनल्स किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून रामाचं दर्शन घेतलं। मंदिर बांधून झालं का? तर नाही, काम चालू आहे। अयोध्येत अनेक गोष्टी बाकी आहेत। न भूतो न भविष्य असं मंदिरही होईल, परिसर सजेल। आज ना उद्या तुम्हीही अयोध्येला जाल, पण त्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। रामलल्ला आल्यामुळे हिंदू धर्माचा जागर आणि प्रसार होईल, पण त्याबरोबर देशाची अर्थव्यवस्था कशी वाढेल, पैशांचे व्यवहार किती प्रमाणात होतील, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय बदल होतील, बांधकाम क्षेत्रात काय बदल होईल, पर्यटन क्षेत्रामध्ये काय बदल होईल, कुठल्या क्षेत्राला किती फायदा होईल, किती रोजगार निर्माण होणार, कुठल्या शेअर्स मध्ये वाढ होणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओ आवडला तर नंतर लाईक आणि शेअर कराच, पण आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे हटके व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अयोध्येत केवळ राम मंदिर बांधले जात नाही, तर संपूर्ण अयोध्या बदलत आहे। तुम्हाला काय वाटतं, राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा कुठल्या क्षेत्रात होईल? उत्तर कमेंट करा। आपण पर्यटन क्षेत्रापासून सुरुवात करू। अयोध्या नगरपालिकेनुसार 2024 मध्ये अयोध्येची अंदाजित लोकसंख्या 78,000 आहे। असा अंदाज आहे की रोज 1 ते 2 लाख भाविक अयोध्येमध्ये येणार आहेत। याचाच अर्थ महिन्याचे 30 ते 50 लाख भाविक अयोध्येत येऊ शकतात। भाविक आले म्हणजे तिथली खरेदी आली, प्रवास आला, इतर पर्यटन क्षेत्रांना भेटी देणं आलं। सरळ सांगायचं म्हणजे छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाची मोठी उलाढाल होणार आहे। SBI या संस्थेच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांनी 2022 मध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले, तर विदेशी पर्यटकांकडून 10,000 कोटी रुपये खर्च झाल्याचं बोललं जाते। ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढणार आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसह मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पर्यटन खर्च 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। याच्या पुढेही सांगायचं म्हटलं तर वर्ष 2027-28 मध्ये जेव्हा देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल, तेव्हा एकटा उत्तर प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था $500 अब्ज टप्पा गाठू शकते। आता विषय निघतो हॉस्पिटॅलिटीचा, म्हणजेच तिथले रेस्टॉरंट, लहान हॉटेल्स, राहण्याची व्यवस्था, अशा सगळ्यांची अर्थव्यवस्था बूस्ट झाली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की अयोध्येत 3 स्टार, 5 स्टार सोबत 7 स्टार हॉटेल्सही उभे राहणार आहेत। आता त्या लिस्टमध्ये हॉटेल रेडिसन, हॉटेल ताज अशा मोठ्या ब्रँड्सने कामाला सुरुवात केली आहे। हॉटेल्स बांधायला जशी परवानगी दिली आहे तशी होमस्टेलाही परवानगी दिली आहे। 500 घरांमध्ये 2,500 रूम्सला सरकारने मान्यता दिल्याचं समजतंय। म्हणजेच अयोध्येत येणारा भाविक फक्त हॉटेल्समध्ये राहणार नाही, तर अयोध्येच्या आजूबाजूची घरे देखील भाड्याने घेऊ शकतो किंवा तिथल्या रूम्समध्ये 1 किंवा 2 दिवसासाठी राहू शकतो। अयोध्येतील मुख्य रस्त्यावर ज्यांची घरे आहेत त्यांनी आपल्या घरांचे हॉटेल्समध्ये रूपांतर करायलाही सुरुवात केली आहे। याला होमस्टे म्हणतात। म्हणजेच ज्या घरात तुम्ही राहणार आहात त्याच घरातील जेवण, नाश्ता असं सगळं तुम्हाला तिथंच मिळणार आहे। याशिवाय यूपी गृहनिर्माण आणि विकास मंडळाने 1200 एकरवर नवीन अयोध्या टाउनशिप विकसित करण्याची योजना आखली आहे। राज्य गेस्ट हाऊस, निवासी सदनिका, याशिवाय इथे हॉटेल्सही बांधण्यात येणार आहेत। सांडपाणी व्यवस्था विकासाबरोबरच पाणीपुरवठा प्रकल्प, नवीन वीज केंद्र, भूमिगत केबल टाकण्याचं कामही सुरू आहे। 30,923 कोटी रुपयांचे 200हून अधिक प्रकल्प येथे सुरू आहेत। 37 विभाग हे प्रकल्प पूर्ण करण्यात व्यस्त आहे। ही सगळी गुंतवणूक पाहता राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येतील रिअल इस्टेट व्यवसायातही वाढ होईल हे नक्की। पुढचं क्षेत्र आहे वाहतूक। राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता इथून पुढे रोज 2 लाख भाविक अयोध्येत येतील असा अंदाज आहे। विशेष प्रसंगी ही संख्या 5 लाखांपेक्षा जास्त असू शकते। मग एवढे भाविक अयोध्येत येणार कसे? विमान, ट्रेन, सरकारी बसेस किंवा खासगी ट्रॅव्हल्स। काही जण स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकतात। महाराष्ट्रातून किंवा देशाच्या इतर ठिकाणाहून प्रवासी अयोध्येला घेऊन जाणं, तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, त्यांना परत घेऊन येणं, अशी व्यवस्था सुरू होऊ शकते। पुढचं क्षेत्र आहे ज्यामध्ये मोठा बूस्ट आलाय, तो म्हणजे रिअल इस्टेट। अयोध्येत जिथे राम मंदिराचं काम सुरू आहे तिथल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक बांधकामांना सुरुवात झाली आहे। अनेक कॉलनी, सरकारी किंवा खासगी गेस्ट हाऊसचं बांधकाम असो, असं सगळं काही सुरू झाले। नवीन टाउनशिपही उभे राहू शकते। सूत्रांच्या माहितीनुसार अनेक बड्या बिल्डर्सने तिथे जागा विकत घेऊन त्यावर बांधकामही सुरू केले। हे सगळं ऐकल्यावर विषय इन्फ्रास्ट्रक्चरचा येतोच। मंदिरापासून आजूबाजूच्या अनेक ठिकाणांना जोडणारे रस्ते बनवले गेलेत, तर अनेक रस्त्यांचंही कामही सुरू आहे। श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम पूर्ण होत आले, त्यावर इंटरनॅशनल फ्लाइट्सही सुरू केल्या जातील। अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झाले। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झाले। यासोबतच आरोग्य व्यवस्थेला विसरून चालणार नाही। अनेक छोटे मोठे रुग्णालय, सरकारी रुग्णालयांचे काम सुरू झाले। आता एवढं सगळं होतंय म्हणजे तिथे रोजगारी किती उपलब्ध असू शकतो याचा अंदाजही लावणं सोपं आहे। मात्र त्या रोजगार
रोजगारावर महाराष्ट्रातील किती तरुण काम करू शकतात किंवा काम करत आहेत हे सांगणं थोडं कठीण आहे। अशा सगळ्या क्षेत्राचं काम अयोध्येत सुरू आहे, त्यामुळे ज्या क्षेत्राचं काम अयोध्येत सुरू आहे त्या संबंधित स्टॉक्सवरती अनेक जण नजर ठेवून आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर्स, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल एजन्सी अशा संबंधित शेअर्समध्ये काही प्रमाणात तेजीही दिसून आली आहे। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, कोणता मुद्दा या व्हिडिओमध्ये सांगणं राहून गेले हे आम्हाला कमेंट करून आत्ताच कळवा आणि असेच हटके व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।